पासपोर्टाने उडवून देण्याची धमकी. बॉम्ब असल्याच्या अफवांमुळे पोस्ट ऑफिससह पासपोर्ट ऑफिसमध्ये उडाली तारांबळ. RDX बॉम्बचा स्फोट होणार असल्याचे पोस्ट ऑफिसला आला मेल. खोदापहाड निकलाजोआ या युक्तीप्रमाणे ही अफवा निघाली आणि पोलिसांनी व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. नंदुरबार येथील पोस्ट ऑफिस व पासपोर्ट ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी आणि उडाली खळबळ. क्षणातच अधिकारी, कर्मचारी व ग्राहक निघाले कार्यालयाबाहेर. नंदुरबार येथील पोस्ट ऑफिसमध्ये तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे असलेल्या पासपोर्ट ऑफिस सायनाइड विषारी वायू मिश्रित RDX बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल पोस्ट ऑफिसच्या राज्याच्या नागपूर कार्यालयात आल्याने नागपूर येथून राज्यभर सर्व कार्यालयांमध्ये सतर्क करण्यात आले. तसेच धुळे कार्यालयातून नंदुरबारमधील पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेल करून व फोनवर कळविण्यात आले. तत्काळ ऑफिस रिकामे करा, या संदर्भात पोलिसांना माहिती द्या असे कळविण्यात आले. त्यानंतर पोस्ट मास्टर विपिन चव्हाण यांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली व त्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस दाखल झाले. 12:10 पोस्ट ऑफिस व पासपोर्ट ऑफिस RDX बॉम्बच्या साहाय्याने उडवून देण्यात येईल असा मेल आल्यानंतर 12 वाजेच्या सुमारास ऑफिस रिकामे करण्यात आले. त्यामुळे परिसरात नागरिकांची गर्दी झाली. चर्चेला उधाण आले. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर काही वेळानंतर बॉम्ब शोधक पथक दाखल झाले. त्यांनी संपूर्ण कार्यालयाची झडती घेत कार्यालयाची पथकांमार्फत व शॉनमार्फत तपासणी केली. मात्र तसे काही आढळून आले नाही. ही एक अफवाच होती असे लक्षात आले. तरीही पोलिसांमार्फत काळजी घेण्यात येत असून या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. अधिकारी, कर्मचारी आणि पोस्टातील कामासंदर्भात आलेले नागरिक बराच वेळ ताटकळत बाहेर उभे राहिले. मात्र संबंधित प्रक्रियेला उशीर लागत असल्याने नागरिक देखील निघून गेले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना परिसरात थांबावे लागले. यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, LCB पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक निलेश देसले, दिनेश भदाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावित, पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील, श्री मोहिते यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व बॉम्ब पथकचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मी विपिन रमेश चव्हाण, पोस्ट मास्टर नंदुरबार. आम्हाला वरिष्ठ कार्यालय धुळेकडून मेसेज आलेला आहे की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयाचे दुपारी 12:10 सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे, सर्वांनी तातडीने बाहेर काढा असा मेसेज आल्यामुळे मी लगेच सर्व कस्टमर आणि आमचे जे कर्मचारी त्यांना बाहेर काढलं आणि त्या अनुषंगाने, मेलच्या अनुषंगाने आणि आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार मी शहर पोलीस स्टेशन येथे गेलो असता मला त्या सांगण्यात आलं की जिथं मेल आलेला आहे तिथं तुम्हाला तक्रार दाखल करायला लागेल. परंतु मी एक प्रिकॉशन्स आणि एक लोकांच्या हितासाठी तक्रार दाखल करण्यासाठी गेलो, परंतु तशी तक्रार घेतली नाही. परंतु त्यांनी सांगितले की तुम्ही त्यानुसार सावधानता बाळगा आणि बाहेर थांबा. पासपोर्ट ऑफिस नागपूर एक मेल आलेला होता. त्यामध्ये राज्यभरातले काही पासपोर्टचे ऑफिसेस आणि पोस्ट ऑफिसवर काहीतरी पासपोर्ट होईल 12:10 असा मेल होता. त्या अनुषंगाने माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं आम्हाला माहिती मिळाली. तसं तात्काळ आम्ही शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तसेच BDDS डॉग स्क्वॉड यांच्या माध्यमातून पासपोर्ट ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसेस या ठिकाणी BDDS चेकिंग करून घेतलेले आहे. जे कर्मचारी, अधिकारी त्या कार्यालयात हजर होते त्यांना बाहेर काढून सगळी तपासणी करून त्या ठिकाणी कुठलाही असा अनिश्चित प्रकार न याबाबत सगळी दक्षता घेत आहोत. दिवसभर सुद्धा आम्ही जे लोक या कार्यालयामध्ये येतील कामासाठी त्यांची सुद्धा चेकिंग आम्ही करणार आहोत. त्याबाबत माननीय SP सरांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे कार्य करेल.